चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. पेपर फुटीच्या मुद्द्यावरून लोकसभेत गदारोळ. मंगळवारी लोकसभेत पेपर लीक विरोधी विधेयकावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे खासदार आणि उपनेते गौरव गोगोई यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. सरकार शिक्षण क्षेत्रातील सुधारणांबाबत गंभीर नाही. शिक्षण सुधारणा समिती ही केवळ एक दिखाऊ उपाययोजना आहे. त्यांनी सभागृहाला आठवण करून दिली की सरकारने 2 वर्षांपूर्वी सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 आणला होता. तरीही यूजीसी आणि नीट 2024 परीक्षांच्या वेळी पेपर लीकच्या मोठ्या घटना घडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना ते म्हणाले की पंतप्रधान इंस्टाग्राम रील्सवर लक्ष केंद्रित करतात, तर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शिक्षण सुधारणा, पेपर लीक, कोचिंग माफिया आणि सीबीएसई ओएमआर शीट्सबाबत गंभीर चर्चा व्हायला हवी होती. शिक्षण क्षेत्रातील निष्काळजीपणामुळे 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा गोगोई यांनी केला. जपानमध्ये भूकंप, सुनामीचा इशारा. जपानमध्ये मंगळवारी झालेल्या 7.1 रिश्टर तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. क्युशू बेटावरील कुमामोटो प्रीफेक्चरमध्ये हा भूकंप झाला. जपान हवामान विभागाच्या माहितीनुसार भूकंपाची कमाल तीव्रता 7 इतकी नोंदवण्यात आली, जी या मापन प्रणालीतील सर्वोच्च पातळी आहे. या भूकंपाचे धक्के शेजारील दक्षिण कोरियातही जाणवले. जेएमएने अरियाके आणि यात्सुशिरो समुद्रकिनारी भागांसाठी सुनामीचा इशारा जारी करत नागरिकांना किनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांच्या मते भूकंपानंतर काही वेळातच या भागात सुनामीची पहिली लाट धडकण्याची शक्यता होती. त्यानंतर आणखी लाटा येण्याचाही इशारा देण्यात आला आहे. सर्वाधिक तीव्र धक्के यात्सुशिरो, उतो शहर, माशिकी, मिसातो आणि कुमामोटो शहरातील मिनामी वॉर्ड येथे जाणवले. या भागांमध्ये जपानी शिंदो स्केलवर 6 इतकी तीव्रता नोंदवण्यात आली. नगरविकास मंत्र्यांच्या दौऱ्यात विकासकामांचा आढावा. येथील सुवर्ण विधानसौधमध्ये नगरविकास मंत्री डॉक्टर यतींद्र सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आणि बुडाच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंत्र्यांनी विकासकामांच्या आढाव्यासहित कामचुकार अधिकाऱ्यांना फैलावर घेत कडक इशारा दिला. रामतीर्थ नगर येथील बुडा वसाहत महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासह तेथील विकासकामांबाबत आमदार अभय पाटील आणि उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. उर्वरित मूलभूत सुविधा पूर्ण करण्याचे काम सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि पुढील बैठकीत अहवाल सादर करावा, असे निर्देश मंत्र्यांनी दिले. यावेळी 100 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर विकसित झालेल्या लेआउट्सना शासकीय रस्त्याची जोडणी मिळण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबतही चर्चा झाली. खासगी जमिनीतून रस्ता जात असल्यास आवश्यक ती जमीन शासनाने संपादित करून सार्वजनिक रस्ता म्हणून घोषित करण्याच्या पर्यायावरही बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. बैठकीला महापौर प्रीती कामकर, उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ, बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, महापालिका आयुक्त एम कार्तिक तसेच बुडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहर काँग्रेस अध्यक्षपदावरून गदारोळ. शहर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरून बेळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आली आहे. जिल्हा काँग्रेस कार्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत माजी नगरसेवक फहीम नाईकवाडी समर्थक आणि विद्यमान नगरसेवक अजीम पटवेगार समर्थक यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. काही काळ कार्यालयातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. गेल्या 2 दिवसांपासून एआयसीसीच्या वतीने शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र
अध्यक्षपदासाठी कोणाची निवड करावी यावर विविध गटांमध्ये एकमत न झाल्याने मतभेद उघडपणे समोर आले. बैठकीदरम्यान आपापल्या गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देताना जोरदार शाब्दिक चकमक केली. वाद वाढल्याने काही काळ जिल्हा काँग्रेस कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे याच अध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान सोमवारीही कार्यालयात 2 गटांमध्ये मोठा गोंधळ झाला होता. बीम्स हॉस्पिटलमध्ये रुग्णाला उपचाराविना डिस्चार्ज दिल्याने आंदोलन. जिल्हा रुग्णालयातील एका गंभीर प्रकारामुळे सोमवारी संतापाची लाट उसळली. जुन्या महापालिका इमारतीजवळ आश्रयाला असलेल्या अर्जुन तारिहाळ या निराधार रुग्णाची वैद्यकीय तपासणी व उपचार न करताच रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. या घटनेचा निषेध करत कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन छेडले. आंदोलनकर्त्यांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत निराधार व बेवारस रुग्णांशी होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित रुग्णाची प्रकृती गंभीर असतानाही डॉक्टरांनी पुरेशी तपासणी न करता बाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक शंकर पाटील व इतर कार्यकर्त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणाकडूनही तत्काळ प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. निराधार रुग्णांच्या उपचाराबाबत होणारी हेळसांड त्वरित थांबवून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सौदीच्या तेल साम्राज्यावर ड्रोन हल्ला. मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाच्या महत्त्वाच्या तेल सुविधांवर सोमवारी मोठा ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. सौदी प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार इराकच्या दिशेने आलेल्या ड्रोनना लक्ष्य करण्यात आले असून काही ड्रोननी पूर्व प्रांतातील तेल सुविधांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल प्रक्रिया केंद्रांपैकी एक असलेल्या अबकिक तेल प्रक्रिया केंद्रालाही फटका बसल्याचे वृत्त दिले आहे. सौदी अरेबियाच्या संरक्षण यंत्रणेने हवाई संरक्षण प्रणालीच्या मदतीने अनेक ड्रोन हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. मात्र काही ठिकाणी स्फोट आणि आग लागल्याच्या घटना घडल्याने तेल उत्पादनावर तात्पुरता परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. अबकिक हे सौदी अरमकोचे सर्वात महत्त्वाचे तेल प्रक्रिया केंद्र मानले जाते. येथून दररोज लाखो बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे या सुविधेवरील कोणताही हल्ला जागतिक ऊर्जा बाजारासाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो. या हल्ल्यानंतर सौदी प्रशासनाने इराण समर्थित सशस्त्र गटांनी इराकच्या भूमीवरून ड्रोन हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे इराणने अशा आरोपांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान येमेनमधील हुती बंडखोरांनी सौदीच्या तेल सुविधांवर हल्ल्याचा दावा केला असला तरी त्यांनी अबकिक केंद्रावर थेट हल्ला केल्याची स्पष्ट पुष्टी केलेली नाही. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खानापुरात रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात 8 गावांचे आंदोलन. खानापूर तालुक्यातील इटगीसह परिसरातील 8 गावांमधील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रस्ता रोको आणि बंद आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 31 जुलैपासून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले. खानापूर तालुक्यातील इटगी, गंदिगवाड, तोलगी, बोगूर, बेडराहट्टी, करविनकोप, चिक्कमुनवल्ली आणि हिरेमुनवळी या गावांमध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात नागरिकांनी आंदोलन छेडले. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता उर्वरित व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून नागरिकांनी रस्ता रोको करत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. या आंदोलनात शेतकरी संघटना, महिला मंडळे, युवक आणि 8 गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.